ते नवा हा. ते हिशोब लिहून ठेवलायच का नाही? अरे त्याला सांगितलं हिशोब लिहून ठेवायला. तसं नवा ओव्हर टाइम राहू दे. बरंच फक्त पहिला होते तेवढं तर हिशोबाने द्या मला. अब तू सांगितल्यावर मी लिवायचं म्हटलो, मग त्याला पेन तेवढाच दिला मला, वही दिलाच नाही. दिल वही दिला की पाठीमागचा बी हिशोब लिहून काढ. माग काय नको मला, एक्स्ट्रा काय नको तुमचं. त्याला आता हिशोब तेवढा द्या. रात्री त्याला सांगितलोय, बाबा ते आमचा भाऊचा तेवढा हिशोब करून ठेव, ते कमरावरचा पहिला हात काढ, तर ते आमचा भाऊचा हिशोब लिहून ठेव. काय म्हटलं माहितीये मला, त्याला मी न्यायला येणार आहे तेव्हा हिशोब देतो मग. अरे नेणार तर तोच आहे रे, त्याचा काही विषयच नाही, पण हिशोब महत्वाचा नाही. मग ते न्यायला येणार ह्यातच तुझं झालं की सगळं. तसं नाही न्यायच्या वेळेच बघू, आता हिशोब पाहिजे मला. ते हिशोब करून ठेवा लागलाय, चल तू. बर 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 तिथे गेल्यावर त्याला हिशोब द्यायला होतो. चालेल चालेल. त्याला नाही दिला तर त्याला कसा हिशोब माहितीये का आपल्याकडे पण, बायको कसं घरात करत्या. तसं नको मला, हिशोब दे. नाही सांगितलंस की आईला सांगतो म्हटलं. मग चालेल चालेल. रामकृष्ण. आई कान पिळली की मग बरोबर हिशोब देते. रुक्मिणी माता बघून घेतल्या गेल्या सगळं.